मुंबईच्या महापालिका राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे। विद्यमान महापौर रितू तावडे यांच्यावर कायद्याची टांगती तलवार लटकली आहे। तब्बल 8 वर्षांनी रितू तावडे यांचे मागील एक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। विशेष म्हणजे न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना जोरदार फटकार दिलाय। यामुळे आता त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे। दरम्यान या सर्व प्रकरणामुळे विरोधी पक्षांना भाजपवर निशाणा साधण्याची आयती संधी चालून आली आहे। आता या प्रकरणावर पुढे काय सुनावणी होते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल। या खटल्यामुळे रितू तावडे यांच्याकडे मुंबईची महापौर पद राहील की नाही, नेमकं कोणते आहे ते प्रकरण, ज्यामुळे मुंबईच्या विद्यमान महापौर सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत। आता मुंबई महापालिका राजकारणात याचे नेमके कोणते पडसाद उमटतात, चला या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, नुकत्याच 2 महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यातील महानगरपालिका निवडणुका पार पडल्या। निकालानंतर भाजपने संपूर्ण राजकीय समीकरणे जुळवून मुंबईमध्ये आपली सत्ता स्थापन केली। भाजपकडून रितू तावडे यांची निवड महापौर पदासाठी करण्यात आली, पण नुकत्याच महापौर बनलेल्या रितू तावडे यांच्यावर एक मोठ्या कायद्याच्या जाळ्यात अडकले आहेत। तब्बल 8 वर्षे जुने एक प्रकरण आता सरोख्यात आले आहेत। या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत महापौर रितू तावडे। तर हे प्रकरण आहे मुंबईमधील एका शाळेतील मारहाण संदर्भातील। मिळालेल्या माहितीनुसार महापौर रितू तावडे यांनी 8 वर्षांपूर्वी एका शाळेत घुसून शिक्षकांना मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला होता। या प्रकरणाचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना मुंबईमधील वाकोला येथे उर्दू माध्यमाच्या शाळेत घडली होती। वाकोला येथील या उर्दू शाळेत दिनांक 29 जुलै 2016 रोजी घडलेल्या घटनेने प्रकरणी तावडे यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले जाते। साक्षीदारांनी रितू तावडे यांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी मारहाण करताना पाहिलं आहे, असा दावा सध्या करण्यात येतोय। दरम्यान महापौर तावडे यांनी न्यायालयात या संदर्भात आरोपी मुक्त करण्यासाठी याचिका दाखल केली होती, पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश YP माथनकर यांनी तावडे यांच्या विरोधात प्रभावी पुरावे असल्याने याचिका फेटाळून लावली आहे। तर मित्रांनो, तब्बल 6 वर्षापूर्वी रितू तावडे वाकोला येथील या उर्दू शाळेत अन्य 6 जणांसह मुख्याध्यापिका शरीफा मोमीन यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापकांशी हुज्जत घातली आणि शाब्दिक चकमक वाढल्यानंतर रितू तावडे यांनी मोहम्मद याकूब यांना कानाशिलात लगावली होती। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। हे सर्व आरोप फेटाळत रितू तावडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला, मात्र त्यांच्या विरोधात पुरावे असल्यामुळे न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला। आता या प्रकरणावर पुढे काय सुनावणी होते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे। मित्रांनो, ही होती बातमी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणी संदर्भातील। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? भाजपच्या महापौरांवर झालेला आरोप कितपत खरे आहेत? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।